नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये खूप जबरदस्त आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट आला आहे. आता इकडे मात्र कमळीने आता तिच्या आईच्या हस्त्याचं विसर्जन केलेलं आहे. पण त्यानंतर तिला एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे की खरंच या गावात आईचं कोणासोबतही वैर नव्हतं. मग आई माझ्या वडिलाचं नाव मला सांगत होती, तर मग नेमका काय असा राज आहे की ज्या कारणाने माझं वडिलाचं नाव माझ्यापर्यंत पोहोचू नये असं कोणाला वाटत होतं. आणि कोण माझ्या आईचा एवढा मोठा दुश्मन आहे. पण आता बस झालं ऋषी सर, मला काहीही झालं तरी आता या दुश्मनाचा शोध घ्यायलाच हवा. आता आईचं जुनी काय हिस्ट्री होती ना, याचा शोध मला घेऊन आता माझ्या वडिलांच्या नावापर्यंत मला पोचायलाच हवं, असा तिने ठामपणे निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, हो, मालिकेचा जबरदस्त आणि लेटेस्ट प्रोमो आता रिलीज झाला आहे. आणि त्या प्रोमोमध्ये आता चक्क तिच्या वडिलांच्या नावापर्यंत कमळी पोचलेली आहे. आणि कमळीचे अश्रू ते नाव बघून अनावर झालेले आहे, हे त्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. नक्की प्रोमो काय सविस्तर आहे ते पाहूया. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता काहीही झालं तरी कमळीला तिच्या आईच्या अतीतपर्यंत पोचायचं असतं. म्हणून ती चक्क आता तिच्या आबांचा एक जुना मित्र असतो, म्हणजे आबांच्या वयाचा एक माणूस असतो, त्या माणसाकडे ती जाते आणि लगेच बोलते की काका, आजोबा, तुम्ही माझ्या वडिलांचे खूप खास मित्र आहात. तुम्ही मला लहानपणापासून पाहिलं आहे. माझ्या आईला तुम्ही खूप ओळखताय, पण मला माझ्या वडिलाचं नाव माहिती नाही. खरं सांगा, तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा आता लगेच इकडे तुम्ही माझ्या आईला कधीपासून ओळखता हे मला सविस्तर सांगा. तेव्हा आता ते आजोबा सांगायला लागतात की हो, मी सरोजा लहान होती तेव्हापासून तिला ओळखतो आणि तुझे आजोबा तर माझे लहानपणीचे मित्र. पण नक्की सरोजाच्या आयुष्यात कोण आलं, तिने कुणासोबत लग्न केलं, हे आजपर्यंत ती म्हणजेच तुझ्या आजोबांनीसुद्धा मला काहीही सांगितलं नाही. पण एक सांगू का, बाजूच्या गावामध्ये एका ठिकाणी ते जात होते आणि तिथंच त्यांच्याविषयी सर्व माहिती त्यांनी आजोबांनी ठेवलेली आहे, असा माझा एक अंदाज बोलते. त्यावर आता कमळी बोलते की ठीक आहे आजोबा, मी माझ्या वडिलांचं नाव शोधणार म्हणजे शोधणार. म्हणून आता ऋषी लगेच कमळीला घेऊन आता दुसऱ्या गावात जाते आणि तिथं विचारपूस करते. तेव्हा आता लगेच ती त्या गावातल्या सरपंचाकडे जाते आणि बोलते की सरपंच काका, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मी मोहिते आजोबांची नात आहे. आणि तेव्हा आता सरपंच लगेच बोलते की अच्छा, तू सरोजाची मुलगी आहेस का? तेव्हा आता कमळी बोलते की हो, मी सरोजाची मुलगी आहे. मला आईविषयी काहीतरी विचारायचं आहे. त्यावर आता सरपंच बोलतो की ठीक आहे, मला तर तुझ्या आईबद्दल माहिती नाही, पण हे घे चाबी आणि त्या रूममध्ये तुझ्या आजोबांचे महत्त्वाचे कागदपत्र आहेत. ते तिथंच काही महत्त्वाचं असायचं ते त्या रूममध्येच माझ्याकडे ठेवायचं, पण मी कधीही ते उघडून बघितलं नाही. तू जा आणि ते कागदपत्र, त्या खूप भल्या मोठ्या कागदपत्रात शोध आणि त्यानंतरच काय आहे ते तुला कळणार. त्यावर आता लगेच ती चाबी घेते आणि ऋषी आणि लगेच कमळी त्या रूममध्ये जाते. आता तिथं तर खूप मोठे कागदपत्र, डॉक्युमेंट्स ठेवलेले असतात बाकी लोकांचे सुद्धा. आता त्यामध्ये ती शोधाशोध करते. तेव्हा ऋषीच्या हातामध्ये एक अशी डॉक्युमेंटची पोटली लागते. त्या आता गाठोड्यामध्ये आता ऋषीला चक्क मॅरिट सर्टिफिकेट दिसते. आता त्या मॅरिट सर्टिफिकेटवरचं नाव बघून मात्र आता ऋषी हादरतो. आता त्या मॅरिट सर्टिफिकेटवर असं लिहिलेलं असतं की सरोजा मोहिते यांचं लग्न राजन महाजनांशी झालेलं आहे. आता ते विवाह प्रमाणपत्र आता ऋषीच्या हाती लागलेलं आहे. आता ऋषीच्या लक्षात आलेलं असतं की कमळी ही राजन महाजनांची मुलगी आहे, म्हणजे राजन काकांचीच मुलगी आहे. आणि त्या मॅरिज सर्टिफिकेटवर आता राजन आणि सरोजांचा फोटोसुद्धा येते. तेव्हा आता थोडासा कुठं ना कुठं इकडे ऋषीला आनंद झालेला असतं. आता तो सर्टिफिकेट घेत चक्क जातो ते म्हणजे कमळीकडे आणि आता कमळीला बोलतो की थांब कमळी, मला काहीतरी महत्त्वाचं सापडलेलं आहे. हे तुझ्या आईचं
विवाहाचं प्रमाणपत्र आहे, मॅरेज सर्टिफिकेट आहे, हे घे. तेव्हा आता कमळी ते सर्टिफिकेट स्वतःच्या हातात घेते आणि तिच्या डोळ्यातून गरागरा अश्रू येतात. तेव्हा आता तिला समजलेलं असतं की ज्या वडिलाचं नाव तिला आतापर्यंत ती जाणून घेण्यासाठी आणि तिची आई सांगण्यासाठी उत्सुक होती, ते वडील तिचे दुसरे तिसरे कोणी नसून राजन काकाच आहेत. आता तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात, कारण त्या मॅरेज सर्टिफिकेटवर राजनचा फोटोसुद्धा येते. आता तिच्या लक्षात आलेलं आहे की आई जे नाव तिच्या वडिलाचं नाव सांगणार होते ते राजन काकाचंच नाव सांगणार होते आणि राजन काकाच्या घरी एकच दुश्मन आहे, ती म्हणजे कामिनी. म्हणजे आता ऋषी बोलते की हे बघ, राजन काकाचं दुसरा तर कोणी दुश्मन नाही, मी जेवढं त्यांना ओळखतो, पण एक मात्र वैरी राजन काकाचं आहे, ती म्हणजे कामिनी आजी. आता तेव्हा इकडे कमळीच्या लक्षात आलेलं असतं की कडू आजीनेच हे सर्व काही केलेलं असावं. त्यावर आता ऋषी बोलते की बरोबर बोलतेस, कामिनीनेच हे सर्व काही केलेलं असावं कमळी. तेव्हा आता ते प्रमाणपत्र हाती घेत कमळी बोलते की नाही, आता या माझ्या आईच्या आणि बाबाच्या वैराला मी सोडणार नाही. आता कामिनीला चक्क मी अन्नपूर्णा आजीसमोर जा विचारत तिला तिच्या कर्माची फळं देणार आहे. त्या ऋषी बोलतो की नाही कमळी, आजी एवढी सहजासहजी आपल्या हाती लागणार नाही, त्यासाठी आपल्याला ठोस पुरावा हवा आहे. त्यावर आता आपल्याला हे पुरावं शोधायला हवं की खरंच हे सर्व काही त्या दिवशी ज्या दिवशी गौरी काकूचा म्हणजे साधना काकूला गोळी लागलेली होती, त्या दिवशी आता कामिनी इथं सिद्धटेकला आलेली होती. हा पुरावा आपल्या हाती लागला ना, तर आपण या एका पुराव्याने आता कामिनीच्या विरोधात FIR दर्ज करू शकतो आणि त्यानंतर आपण तुझ्या आईच्या खुनेला ज्यांनी त्याच्यावर गोळीबार केलेली आहे त्याला तिच्या कर्माची फळं देऊ शकतो. त्यावर आता कमळी बोलते की ठीक आहे ऋषी सर, आता चला आपण काही ना काही या कामिनीविषयी पुरावा शोधत तिला आता तिच्या कर्माची फळं देऊया आणि मला आताच्या आता माझ्या वडिलाला भेटून हे प्रमाणपत्र दाखवत त्यांना सांगायचं की त्यांचीच मुलगी मी आहे. पण नाही, मी आता एक निर्णय घेतो की जोपर्यंत माझ्या आईला गोळी घालणाऱ्याला मी गजाळ घालणार नाही, तोपर्यंत मी आता स्वतः माझ्या परिवाराच्या म्हणजे आजीच्या आणि वडिलाच्या समोर जाणार नाही. त्यावर प्रेक्षकांनो आता इकडे ऋषीच्या आणि कमळीच्या लक्षात आलेलं असतं की हा जो काही सरूने गोळीबार केलेला आहे तो फक्त आणि फक्त कामिनीने केलेला आहे. आता कामिनीच्या विरोधात पुरावे शोधत तिला आता आळ घालण्याचा प्लॅन या दोघांनी केलेला आहे. खरंच प्रेक्षकांनो, आता कमळी तिच्या वडिलाच्या नावापर्यंत पोचलेली आहे, तर आता तिला एका पुराव्यासह कामिनीला गजाळ घालण्याचा तिने निर्णय घेतलेला आहे. अशा प्रकारे आता कमळी मालिकेत खूप जबरदस्त आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट आपल्याला समोर पाहायला मिळणार आहे आणि लवकरच ही कामिनी आता कमळीच्या हुशारीने गजाळ जाणार आहे. खरंच प्रेक्षकांनो, असे जबरदस्त आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.